आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। दिनांक 16 सप्टेंबर रोजीच्या सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा घडला होता, ज्याच्यामध्ये हर्षल मस्के उर्फ टोण्या पाईकराव आणि त्याच्या इतर 12 साथीदारांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी दरोड्याचा प्रकार केला होता, ज्याच्यामध्ये काही रोख रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी लुटून नेली होती अशी आम्हाला माहिती पण होती आणि त्याच्यावरून गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यानुसार आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे PI सप्पाळे साहेब आणि त्यांच्यासोबत DV टीमनं त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीवरून जे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, त्याच्यामध्ये यातले एकूण 6 आरोपी, ज्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि सोबत त्या 6 पाहिजे आरोपींना त्या ठिकाणी पकडलेलं आहे। त्यांच्याकडून एकूण 4 धारदार शस्त्र देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स देखील आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगानं त्यांच्या विरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि अशी एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचं कौतुक देखील करतो। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।